ब्लॉग सांगते तर काय तुम्ही फटाफट बघू शकता शावर आले आणि काही आज शिवजयंती तर काही आणि काहीच बघू शकता. आता चला काही आता मी आला आहे ना गाईस फटाफट आपण ना जीव आणि गाईच फटाफट मी तुम्हाला भेटतो काहीच आज 5 वाजता क्लास बरं झाले ते तर नाही तर 4ला 4:30ला लय लवकर वगैरे लागते बरं झालं आज 5ला क्लास आहे. आणि काही जे चॅनल नाही त्यांनी लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी वाटते सरबत केलता आता मला राहिलंच नाही परत एकदा करायला लावतो. तर काहीच मग मी ते बनवलेलं पण आम्ही परत बनवायला लागलो गाईच मला ऑन पिऊशी वाटला होता तो बी पिला गाईच अजून बी बनवायला लागलो होतो आम्ही तर काहीच मस्तपैकी. तर गॅस पहिला अर्धाच लिंबू होता तो संपला म्हणून अख्खा लिंबू परत अजून एक कापला होता आणि किती साखर टाकतोय तरी आंबटच लागतोय. तर गाईच पटापटी बघू शकता मीठ बीठ टाकले आता मस्त मस्त सरबत करून पहिला काही चला फटफट बाहेर जाऊ आणि काय आपल्या आंब्याला किती काय राहिले ते बघू. तर आपल्या आंब्याला गाईच बी लय बारीक बारीक काय राहिलेत आणि गाईच जरा एवढ्या बी नाही मोठ्या पण खायच्या एवढ्या पण थोडे छोटे छोटे आल्यात गाईच 30 40 50 असे आसपासन काय रे अशाच. आणि गाईज मस्तपैकी मी ना खाली बी झाड लावले ते बघू शकता गाईज तुम्ही. ओ माय गॉड हे बघू शकता. पहिलं हे मम्मीने ते फुलाचं लावलेलं आणि ते मी गाईच हे आंब्याचं मोठं झाड लावलेलं त्या दिवशी आम्ही आळ बनवलं. आणि गाईच हे आहे ना कॉईन तर गाईच याला मस्तपैकी धुवायचं आहे. शेवले काळा पडला नाही का होळीमधला कॉईन आहे गाईच होळीमध्ये नसते टाकतात का आपण ते गाईच ते होळीमधला कॉईन किती काळा झालं याला धुवायला लागेल मस्तपैकी. आणि गाईच हे बघू शकता बाहेरचं वातावरण कसलं पाहिजे कडक ऊन पडलंय आणि गाईच कडक उन्हात मला पाणी भरायला लावलं हे बघू शकता तुम्ही. आणि गाईच किती वेळ पाणी भरायला लागेल किती वेळ लागेल मला बिना माहिती लय वेळ पासून आपण कॉईन धुवायला की म्हणजे काय त्याला साफ करू काय माहिती आता ते साफ होईन का नाही मला बी नाही सांगता येतं. चांगलं चोळून धुऊ त्याला काही फटाफट आता आणि फक्त 6 वाजायची वेट असते 6 वाजायला फक्त 1 तास राहिला. आता आजच्या ब्लॉगमध्ये नाही जमायचं आपल्याला कॉईन धुवायला काय पुढच्या ब्लॉगमध्ये आता वाजलेत 8-18 वाजले रात्रीचे म्हणून एवढं विचार होतं काही मायानी तर नाही जमायचं. आणि काय तो बी म्हणतो माझा भाऊ बी म्हणतो नको मग उद्या धुवू म्हणते आपण बी तर काही उद्या मस्तपैकी हे कॉईनला धुवू मस्तपैकी. आता काय करायचं काय माहिती कॉईनचं मला मी आता बसलेलो फक्त असं करत ही मशीन काढलेली नाही का आपल्यान तर बघितलं माहिती किस्मतच खराब काहीच काय करावं ती काढले बघितलं की चार्जिंगच संपलेली त्याची म्हणून फटाफट जाऊन लवकर चार्जिंगला लावलं तर काहीच. आणि फटाफट चला मी आता आहे ना काहीच बाहेर मला आहे ना म्हणजे कुठं जायचं नाही तर काहीच मी ना काहीच आत्ता आहे ना 10 वाजता आहे ना आम्ही इथं नाही का रोज असं बॅडमिंटन खेळतो काहीच 10 वाजता बॅडमिंटन खेळायची तर जेवून मस्तपैकी. तर काहीच फटाफट मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आज शिवजयंती आहे तुम्हाला तर माहिती असेल काही म्हणून खाली DJ लावला नाही का मस्तपैकी. तर काय ते तिथं DJ लावून ती मस्तपैकी चालले तर काहीच बघू शकता. आणि काहीच बघू शकता मम्मीने मसाले भात केला मस्तपैकी आणि काहीच गार हवा म्हणून नाही का इथंच ठेवलं असं नाही का थोडा वेळ याची हवा बिवा जावं म्हणून मस्तपैकी. तर काहीच वरती बॅडमिंटन खेळायला आलो तर ही चालली होती लगेच आता थोड्या वेळाने खेळून. गुड मॉर्निंग. आणि गाईज गुड मॉर्निंग म्हणता एक प्रॉब्लेम झाले म्हणजे हे म्हणल्यावर नाही तसं आपला आहे ना तो कॉईन होता ना गाईज तो हरवला माझ्याकडून. आता काय करू गाईज मी तर काही जाऊ देते कॉईन आपण आपल्याकडे तशी तुम्हाला माहिती असं आपल्याकडे जुने कॉईन लई आहे मागच्या काळातले नाही का एक पैसा 2 पैसा 3 पैसा 4 पैसा 5 पैसा ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर गाईज फटाफट चला आपण नाश्ता करायला आत्ता मस्तपैकी. तर काहीच मी आता मस्तपैकी खातोय चहा बिस्किट. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लोक लाईक सबस्क्राईब शेअर करायच नका. आणि गाईज आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर काहीच आज कॉईन हरवला नाही तर धुतला असता मस्तपैकी पण जाऊ द्या. आता काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढं तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल लवकर एक चांगली कमेंट बी पाठवा गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय.